हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. मावळ तालुक्यातील पवना धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर रविवारी खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या हस्ते पवना माईचं विधिवत जलपूजन करण्यात आलं. दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक पद्धतीने झालेल्या या सोहळ्यात जलसंवर्धनाचा संकल्प करण्यात आला. पवना धरण हे मावळसह पिंपरी चिंचवड परिसरातील लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत आहे. त्यामुळे जलपूजन हा केवळ धार्मिक विधी नसून जलसंपदेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि पाण्याच्या संवर्धनाचा संदेश देणारा उपक्रम असल्याचं यावेळी मान्यवरांनी सांगितलं. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख राजाभाऊ खांडभोर, तालुका प्रमुख राम सावंत, उपतालुका प्रमुख अमित कुंभार, युवासेना उपजिल्हा प्रमुख दत्ताभाऊ केदारी, युवासेना मावळ लोकसभा प्रमुख विशाल हुलावळे, देहूरोड शहर प्रमुख दीपक चौगुले, पंचायत समिती सदस्या शैलाताई रामचंद्र कालेकर, पवना धरण शाखा अभियंता रजनीश भारिया, मोहन कालेकर तसेच शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी पवना माईचं पूजन करून परिसराच्या समृद्धीसाठी, पुरेशा जलसाठ्यासाठी आणि जलसंपदेच्या जतनासाठी प्रार्थना केली. हॅलो मावळसाठी सचिन शिंदे, पवना नगर. पिंपरी चिंचवड शहराला तसेच देवरोड, तळेगाव, पवना धरण लगत असणाऱ्या गावांना पाणी पुरवठा करणारं पवना धरण आज 100% भरलेले आणि धरण 100% भरत असताना दरवर्षी आम्ही धरण भरल्यानंतर त्याचे पूजन करतो. आज देखील जलपूजन शिवसेना पक्षाच्या माध्यमातून केलेलं आहे. मी गेले जवळपास 8 वर्ष पवना धरणातला गाळ काढण्याचं काम केलेलं आहे आणि गाळ काढत असताना आता जवळपास 1 लाख क्युबिक मीटर आजपर्यंत गाळ काढलेला आहे. धरण पात्रामध्ये डोंगर माथ्यावरून येणारं पाणी, त्याबरोबर मोठ्या प्रमाणावरती माती गाळ येतो आणि तो दरवर्षी धरण क्षेत्रामध्ये साठला जातो आणि ते गाळ काढण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून करतोय. आज आपण पाहिलं असेल की मोठ्या संख्येनं धरण भरलेलं, त्या धरणालगत आणि धरणाच्या खाली असणाऱ्या गावांना पाणी पुरवठा करणारं हे पवना धरण 100% भरलेलं आहे. आज जलपूजन करत असताना सगळे माझे सहकारी या ठिकाणी आहे. या माध्यमातून मी नागरिकांना शुभेच्छा देतो. पवना धरणाच्या खाली पवना माई वाहते, त्याच्यामध्ये अस्वच्छ पाणी सोडू नका, ड्रेनेजचं पाणी सोडू नका, नदी घाण करू नका, नदीमध्ये खरं तर निर्माल्य टाकू नये, कचरा टाकू नये, बाटल्या प्लास्टिकच्या टाकू नये, प्लास्टिकचा कचरा टाकू नये, अशा प्रकारचा देखील आपण आताच हॅलो मावळ YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.